आता पुढील लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर या टूलविषयी पाहणार आहोत. बरोबर आहे. आता इथे एरोवरती बघा, क्लिक केलं की अलग अलग टूल मिळतील. पहिला कोणता ऑप्शन दिला आहे, ब्लेंड टूल, काउंटर, डिस्टॉर्ट, ड्रॉप शॅडो, इन्व्हलप, एक्सट्रूड, आणखीन ट्रान्सपरन्सी. या टूलची माहिती आपण पाहायची आहे. बरोबर. सर्वप्रथम काय घेतोय, ब्लेंड टूल. ब्लेंड टूलसाठी किती ऑब्जेक्ट पाहिजे आपल्याला, 2 ऑब्जेक्ट पाहिजेत. समजतं ना. ब्लेंड टूलसाठी किती ऑब्जेक्ट पाहिजेत, 2 ऑब्जेक्ट. बरोबर आहे. 2 ऑब्जेक्ट कोणते घेणार, समजा एखादा रेक्टँगल ड्रॉ केला, इथून कलर फिल करायचा असेल, कलर फिल केला. आणि दुसरा कोणता ऑब्जेक्ट ड्रॉ केला, तर सर्कल ड्रॉ केला समजा, है ना. इथे कॉर्नरला सर्कल घेतला आपण. हॅलो. आता आपल्याला दोघांनाही ब्लेंडिंग करायचं आहे, म्हणजे रेक्टँगलपासून सर्कल तयार होते असं दाखवायचं आहे. मग अशा वेळी आपण कुठे येणार, पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. काय नाव दिलं आहे, इंटरॅक्टिव्ह ब्लेंड टूल. ब्लेंडवरती क्लिक केलं, तर ब्लेंडवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, इथून खेचायचं आहे फक्त. झाला ऑब्जेक्ट ड्रॉ. हॅलो. आता इथे बघा, प्रत्येक वेळी अलग अलग प्रॉपर्टी येणार आहे. जी प्रीसेट झाली ना, आपल्याला जी प्रॉपर्टी पाहिजे असेल इथून क्लिक करू शकतो, कोणत्या स्टाईलमध्ये पाहिजे असेल ते. हॅलो. अंडू करून मागे आलो समजा. आता किती पॉईंट दिले इथून, नंबर ऑफ स्टेप्स किती आहे, 20. आपल्याला कमी करायचे असतील तर कमी करू शकतो. बघा, स्टेप्स कमी झाले मधले. बरोबर ना. वाढवायचे असतील तर स्टेप वाढवू शकतो आपण इथून. कळतं एवढं. म्हणजे अलग अलग त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. बरोबर. आपल्याला जो कलर वगैरे पाहिजे असेल तो आपण इथून, बरोबर ना, जी प्रॉपर्टी पाहिजे आपण चेंज करू शकतो, कोणती पाहिजे असतील ती. कळलं एवढं. इथून कलर वगैरे पाहिजे असतील, क्लॉक वाईज, काउंटर क्लॉक वाईज असे आपण इथून चेंजेस करू शकतो. दाखवतो इथून. झालं इथून. बरोबर. लॉकला ब्रेक केला तर त्या टाईपमध्ये चेंजेस करू शकतो. बरोबर. ही प्रॉपर्टी आपण अलग अलग प्रॉपर्टी पाहिजे तर चेंज करू शकतो यांची. नको असेल तर काय केलं, डिलीट बटन दाबायचं. कळालं. कोणता ऑप्शन पाहिला प्रथम, ब्लेंड. लेकिन ब्लेंडिंगसाठी आपल्याला किती ऑब्जेक्ट पाहिजे, 2 ऑब्जेक्टची जरुरी आहे. तसंच पुढचा कोणता ऑप्शन बघणार आहोत आपण, काउंटर टूल. आता काउंटरसाठी एकच ऑब्जेक्ट पाहिजे. सर्वप्रथम काय घेतलं, रेक्टँगल ड्रॉ केला, है ना. जो कलर पाहिजे इथून आपण फिल करू शकतो. समजतं ना. समजा आपल्याला हा ऑप्शन बंद करायचा, तर व्ह्यूमध्ये जायचं, मॅप टू गाईडला ऑप्शन थोड्या वेळापुरता बंद केला. ज्यावेळी जरूर असेल त्यावेळी आपण पुन्हा तो ऑन करायचा आहे. आता पुढे कोणता ऑप्शन पाहणार आहोत, तर काउंटर टूल, है ना. काउंटरवरती क्लिक केल्या नंतर मध्ये ड्रॅग करायचं इथून, आतमध्ये खेचलं आपण इथे. आता इथे बघा, नंबर ऑफ, इथे बरोबर दिलं ना, प्रीसेट्स दिले. प्रीसेट म्हणजे बाय डिफॉल्ट फॉर्मॅट कोणता असेल तो. आपण इथून कमी जास्त पाहिजे असतील, नंबर कमी जास्त करा. या पॉईंटवरती क्लिक करून पण कमी जास्त करू शकतो, है ना. कलर, आउटलाईनला कोणता कलर पाहिजे डिसाईड करा. फिल कलर कोणता पाहिजे तो कलर येऊ शकतो मध्ये. समजतं एवढा. म्हणजे इथे काय दिलं, ते अलग अलग प्रॉपर्टी चेंज होतोय. आपण नको असेल तर सिलेक्ट करायचं, आणखी डिलीट बटन दाबायचं. पुढचा कोणता ऑप्शन दिला आहे, डिस्टॉर्ट. आता डिस्टॉर्टसाठी पण आपल्याला एकाच ऑब्जेक्टची जरुरी आहे. पण डिस्टॉर्टचा अर्थ काय, की कोणताही अचानकपणे एक शेप येऊन जाणार, त्याला कोणताही आकार येणार, की आपण डिसाईड नाही करू शकत की कोणता आकार येणार. जो ऑब्जेक्ट घेणार त्याला एक कोणता तरी एक आकार येणार. समजा रेक्टँगल घेतला, आपण ज्या साईडने खेचणार त्या पद्धतीचा आकार येणार. इथून ड्रॅग केलं, एक मिनिट, सर्वप्रथम कुठे यायचं आहे, डिस्टॉर्ट टूलवरती क्लिक करायचं आहे, है ना. समजा इथून मधून खेचलं, बघा आला एक अलग आकार. आपण डिसाईड केला होता का कोणता, पुन्हा कंट्रोल बटन दाबून झेड बटन दाबून मागे आलो. आलं, इथून खेचला, दाखवतोय अलग अलग आकार येत आहेत. आला. समजतं डिस्टॉर्शनचा अर्थ काय, की कोणताही रॅन्डमली एक शेप येऊन जाणार. आपण सांगू शकत नाही की कोणता शेप येणार तो. पुढे काय दिलंय, ड्रॉप शॅडो. आता शॅडोचा अर्थ काय, की आपण बोलतो ना सावली, पडछाई बोलतो ना आपण. शॅडो म्हणजे काय, तर एका ऑब्जेक्टच्या मागे शॅडो येणार. तिच्यासाठी आपल्याला प्रथम एक ऑब्जेक्ट ड्रॉ करावा लागणार. मग सर्वप्रथम इथून एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ केला, त्यामध्ये कलर फिल करायचा आहे. हॅलो.
मग आपल्याला जर का याची शॅडो ड्रॉ करायची असेल तर कुठे येणार, ड्रॉप शॅडो. कशावरती क्लिक करणार आहे आपण, ड्रॉप शॅडोवरती क्लिक केलं, इथून ड्रॅग करा फक्त, ज्या साईडला पाहिजे तिथून शॅडो येणार. आली. प्रीसेट पाहिजे असेल तर प्रीसेट चेंज करा, बरोबर ना, कोणत्या स्टाईल पाहिजे असेल त्या स्टाईलमध्ये येणार. जागा चेंज करायची इथून चेंज करू शकतो आपण, आहे ना. इथून बघा रेक्टँगल कमी जास्त पुढे कुठे पाहिजे असेल, जशी पाहिजे असेल त्या साईडला आपण मूव्ह करू शकतो त्याला. आता हे काय दिलं, ओपॅसिटी मधली लाईन दिसते बघा, व्हाईट लाईन कमी केली तर ओपॅसिटी 0 होणार, थोडी वाढवायची आहे. आलं. आता कलर कोणता पाहिजे असेल तर कलर चेंज करा. समजा शॅडोला अलग कलर पाहिजे असेल, येते अलग कलरची शॅडो. समजलं शॅडोचा अर्थ काय, बरोबर आहे. नको असेल तर काय केलं, ऑब्जेक्टला सिलेक्ट करून डिलीट बटन दाबलं, आली शॅडो त्याच्यावरती. पुढे असं काय दिलं आहे, इंटरॅक्टिव्ह इन्व्हॉल्व टूल, बरोबर ना. ह्या टूलची आपण जास्त माहिती इथे नाही पाहणार. तो असाच एक ऑप्शन आपल्याला कुठे मिळणार तर सेफ टूल म्हणून, बरोबर ना. आपल्याला सेम सेफ टूलची आपण जेव्हा प्रॅक्टिस करणार त्यावेळी आपण हा पूर्ण ऑप्शन डिटेलमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला काय करायचं, एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ करा, बरोबर ना. एक रेक्टँगल ड्रॉ केला. आता याला आपण फक्त नॉर्मल चेंजेस करणार आहे. तर कुठे येणार, इन्व्हॉल्व टूलवरती क्लिक केलं की नोड येणार बघा, अलग अलग दाखवते नोड. इथून ते नोड आपण अलग अलग शेप देऊ शकतो, बरोबर आहे. जसं शेप पाहिजे तसं इथून क्लिक करून खिचायचं फक्त, बरोबर ना. पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आता नाही पाहणार, आता आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत पुढच्या लेक्चरला, कळेल. समजलं कसं घेतलं होतं आपण. काय केलं, एखादा रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे आणि कोणतं ऑप्शन यूज करायचं आहे, इन्व्हॉल्व टूल. मध्ये नोड येत आहेत, नोडला फक्त आपण ज्या पद्धतीमध्ये आकार द्यायचा तसा आकार देऊ शकतो, कळालं. नको आहे तर डिलीट बटन दाब. लास्टला काय दिलं आहे, एक्सट्रूड. एक्सट्रूडचा अर्थ काय की 3 डायमेन्शन, तिन्ही साईडने आपण बघतो ना ऑब्जेक्ट, फ्रंट साईड, टॉप, बॉटम, म्हणजे तिन्ही साईडने समजा आपल्याला ऑब्जेक्ट पाहायचा असेल तर सुरुवातीला काय करावं लागणार, एक समजा रेक्टँगल ड्रॉ केला, आयत बोलतो ना, इथून याच्यामध्ये कलर फिल केला एखादा. आता याला आपल्याला तिन्ही साईडनी पाहायचं असेल, 3 डायमेन्शनमध्ये कन्वर्ट करायचं असेल, 3D बोलतो ना आपण. मग कुठे येणार, एक्सट्रूडवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून झाल्यानंतर इथून ड्रॅग करा, खाली किंवा वरच्या साईडला कुठेतरी ड्रॅग करायचं एका साईडला, आला. नंतर इथे बाहेर क्लिक करा बघा, दाखवते 3 साईड, 1 2 3. आता याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर कुठे येणार, आपण पुन्हा इथेच क्लिक करायचं आहे. कुठे येणार, एक्सट्रूडवरती जायचं आहे ना. काय आकार कलर वगैरे पाहिजे तिथून कलर वगैरे चेंज करता. मध्ये क्लिक केला आपण याला फिरवू शकतो, है ना. कलर पाहिजे असतील इथून कलर चेंज करा, बरोबर आहे. कोणता कलर पाहिजे इथून कलर घेतला, हॅलो. बरोबर ना, जो कलर पाहिजे इथून कलर घेतला. साईज कमी जास्त करायची, इथून साईज कमी जास्त करू शकतो. रोटेशन करण्यासाठी कुठे येणार बघा, इथे मध्ये क्लिक करायची आहे, अजून एकदा क्लिक करा, दोनदा क्लिक केले. आपल्याला जसं रोटेशन पाहिजे असेल ना तशा पद्धतीने त्याला फिरवू शकतो, बघा आला. बरोबर, नंतर बाहेर क्लिक करा, समजतंय. अलग अलग दिला रोटेशन. नको असेल तर काय करायचं, तोच ऑब्जेक्ट डिलीट करायचा. म्हणजे 3 डायमेन्शनमध्ये येतो ऑब्जेक्ट बघा, 1 2 आणखीन 3 साईड. डिलीट केला, सिलेक्ट करायचं ते पिक टूलने, आणखीन डिलीट बटन दाबायचं आहे. आणि शेवटला कोणता ऑब्जेक्ट आहे, ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी म्हणजे काय तर पारदर्शक बोलतो ना आपण, एका ऑब्जेक्टमधून दुसरा ऑब्जेक्ट पाहतो, जसे काच ट्रान्सपरंट असते. समजा इथून एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ केला मी, पहिला कोणता इलिप्स म्हणजे एखादा छोटा सर्कल ड्रॉ करून ठेवला आहे, अरे. आता याच्यावरती कोणता ऑब्जेक्ट ड्रॉ केला आपण, एक रेक्टँगल ड्रॉ केला. आता याच्या मागे जे छोटं सर्कल आहे ते दिसतंय का, नाही दिसत आहे, बरोबर आहे ना. पण जर का आपण वरचा रेक्टँगलला ट्रान्सपरंट केलं, बरोबर, याची ट्रान्सपरन्सी वाढवली तर काय होणार की मागचा ऑब्जेक्ट आपण पाहू शकतो. मग ते ट्रान्सपरन्सी कशी वाढवणार, तर इथून कुठे येणार आहे,
ट्रान्सपरन्सी टूलवरती क्लिक करायचं आहे आणि इथून ड्रॅग केलं. इथून जशी ट्रान्सपरन्सी पाहिजे ना बघा दिसते. इथून सेम ओपॅसिटी डार्कनेस बोलतो ना आपण, कमी जास्त करायचं, इथून कमी जास्त करा. हॅलो, ज्या साईडवरून पाहिजे तिकडून आपण ट्रान्सपरन्सी घेऊ शकतो. कळलं एवढं? बरोबर आहे. नको असेल तर बॉर्डरवरती क्लिक करायची आहे, डिलीट बटन दाबायचं. इथून पण डिलीट बटन दाबलं. करणार एवढी प्रॅक्टिस. समजलं काय काय प्रॅक्टिस केली होती आपण? कोणते टूल पाहिजे आहेत? ब्लेंड, काउंटर, डिस्टॉर्ट आहे ना, ड्रॉप, शॅडो, एनवलप, एक्सट्रूड आणि ट्रान्सपरन्सी. आता हे ऑब्जेक्ट समजा तुम्ही आपण जेव्हा सीडी पाहणार आहात बरोबर ना, समजा एकदा तुम्हाला नाही कळत असतील तर पुन्हा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आहे. 2-3 वेळा व्हिडिओ पहा, नंतर ते तुम्हाला सहजरित्या प्रॅक्टिस येऊ शकते. कळेल. एकदा बघून समजा समजत नसेल तर तो व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहायचा, 2 वेळा 3 वेळा असं रिपीट करत राहा, तरच तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉपर प्रॅक्टिस करू शकता. समजतं एवढं?